जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या या सदरात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. सायबर क्राईम व त्यापासून बचाव या विषयाच्या उत्तरार्धात आपण परत चर्चा करणार आहोत ॲडव्होकेट माननीय अखिल मिश्रा सर यांच्यासोबत. सर, RRCच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. चला वळूयात मग आपल्या सरळ विषयाकडे. हल्ली RBIकडनं वेगवेगळ्या सूचना दिल्या जात आहेत. सातत्याने त्या सूचना आपण टी व्हीवर बघतो. आर्थिक गुन्हे जे आहेत, तर हे बँकांचे व्यवहार, ATMs यांच्या बाबतीत होणारे जे गुन्हे आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? फार महत्त्वाचा प्रश्न आहे पाटील साहेबा. जो एखादा तरुण असेल जो असं म्हणत असेल की मी फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे इत्यादी ज्या ॲप्लिकेशन्स आहेत मी त्याचा यूज करू शकत नाही आणि मी या सायबर क्राईमपासनं पूर्णपणे सेफ आहे, तर त्यांचंही असं म्हणणं पूर्णपणे आपल्याला कबूल करता येणार नाही. कारण दैनंदिन जीवनात बँकेच्या ज्या ट्रान्झॅक्शन्स असतात आजकाल ऑनलाईन सिस्टम झाल्यामुळे आणि आपल्या इथे IT क्रांती आल्यामुळे संपूर्ण देशभरात संपूर्ण व्यवहार हे आजकाल ऑनलाईन झालेले आहेत. बरोबर. गुगल पे, फोनपे, ATM सारख्या अनेक वॅलेट्स आहेत, ऑनलाईन असे ॲप्स आहेत ज्याच्यामुळे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन एका खात्यातनं दुसऱ्या खात्यात होत आहे. बरोबर. पण या वेळेला आपल्याला अजूनही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की असे भरपूरसे उदाहरणं झालेले आहेत जेव्हा अशा लोकांना कुठेतरी सायबर क्रिमिनलचा प्रॉब्लेम झालेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीनं बनावट बँकेचा अधिकारी म्हणून फोन केलेला आहे, कॉल केलेला आहे आणि असं सहजच म्हणतात आजकाल लोक फोन करून की आपल्या ATMची वैधता समाप्त होते आहे किंवा आपल्या अकाउंटमध्ये KYC अपडेट करायचं आहे. असे अनेकशे त्यांच्याकडे बहाणे असू शकतात. त्याच्यामुळे जो कोणी अकाउंट होल्डर आहे त्याला तो शहानिशा न करता त्याला तो बळी पडू शकतो. भरपूर असे उदाहरण आपण बघितलेले आहेत दैनंदिन जीवनात. सोबतच आजकाल OTT प्लॅटफॉर्मवर याच्या अवेअरनेससाठी, याच्या जागरूकतेसाठी एक वेब सिरीजसुद्धा आली होती. आपल्या भरपूर प्रेक्षकांनी पाहिली असेल, जामताळा म्हणून. ती वेब सिरीज बघितल्यानंतर इमिजिएटली आपल्याला लक्षात येईल की कुठल्या प्रकारे आपल्यासोबत फसवणूक होण्याची शक्यता आहे. तर तसं काही न व्हायसाठी आपल्याला कमीत कमी एवढी दक्षता घ्यायला पाहिजे की आपण ज्या कोणा व्यक्तीसोबत ट्रान्झॅक्शन करतो आहे किंवा एखाद्या व्यक्तीनं आपल्याला OTP पाठवला तर तो व्यक्ती जेन्युइन आहे का. आणि जनरली आपल्याला RBIचे वेळोवेळी अलर्ट करण्यासाठी मेसेजेस येतात की RBI कुठल्याही प्रकारचं OTP कधीच कोणाला मागत नाही. OTPचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो फक्त सॉफ्टवेअर ओरिएंटेड फायनान्शियल ट्रान्झॅक्शनमध्येच होतो. उदाहरणार्थ गुगल पे, फोनपे आणि इत्यादी. अशा वेळेला आपला OTP आपल्या स्वतःजवळ बाळगणे, जसं आपण आपला ATMचा पिनकोड स्वतःजवळ बाळगतो तसं प्रत्येक युजरनी आपापला OTP आपल्या स्वतःजवळ बाळगायला पाहिजे. आपला OTP आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही इसमाला किंवा कंपनीला शेअर करता कामा नये. तसं केल्यास त्याच्यातनं होणारे आर्थिक नुकसान हे भरपूर होतील. ATM कार्ड रिन्युअल सारखे आजकाल प्रचंड मोठ्या प्रमाणात फसवणुकी होत आहेत. जे क्रिमिनल्स आहेत ते बनावटी बँकेचे अधिकारी बनून प्रत्येक वेळेला प्रत्येक नवीन कस्टमरसोबत प्रयत्न करतात. एखादा माणूस दक्ष असला आणि त्याला हे समजलं की हा फोन कदाचित एखाद्या स्कॅमरचा असेल किंवा एखाद्या क्रिमिनलचा असू शकतो, तर तो वेळेवरच त्या फोनला आपल्याशी दूर करतो आणि डिस्कनेक्ट होऊन जातो.
पण असे भरपूरसे लोक आहेत जे भोळ्या मनाने त्यांच्यावर विश्वास करतात. तर असा विश्वास करू नये. आधी शहानिशा करावी. शहानिशा केल्यावर जेव्हा आपल्याला खात्रीलायक पटलं की हो हा व्यक्ती बँकेचाच आहे किंवा हा जो OTP आहे हा याला शेअर करण्याजोग आहे, त्याच वेळेला आपण तसा काहीही OTP शेअर करावा. अन्यथा आपल्याला खूप मोठा त्याचा वचका बसू शकतो. अगदी उपयुक्त अशी माहिती वकील साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे प्रेक्षक हो, अतिशय दक्ष राहा. आवश्यक नसेल तिथे तुम्ही OTP कोणासोबतही शेअर करू नका. वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे KYC किंवा तुमचा OTP हा कोणासोबतही शेअर करू नका. आवश्यकता नसेल तर शेअर करूच नका. अशा सूचना तुम्हाला वारंवार RBI कडनं, तुमच्या संबंधित बँकेकडनं सुद्धा येत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायला हवं आणि दक्ष राहायला हवं. सर, ह्या इंटरनेटच्या जगात, सोशल मीडियाच्या मधात सगळ्यात असुरक्षित समजली जाते ती स्त्री, मुली. महिलांना सामना करावे लागत असणारे बरेचसे गुन्हे हे सायबरच्या माध्यमातून घडत असतात. तर या संदर्भात आपण काय सांगाल? या प्रश्नामध्ये मला अजून एक गोष्ट ॲड करायची वाटते आहे. ती अशी आहे की महिला जरी असुरक्षित लोक समजत असतील, पण आजच्या युगामध्ये महिलांसारखं दक्ष दुसरं कोणीही नाही आहे. किमान या सायबर गुन्ह्यामध्ये तरी महिलांना त्यांची भरपूर जाणीव आहे की त्यांनी कसं सायबर स्पेसमध्ये ॲक्सेस केलं पाहिजे. पण हा जो पर्सेंटेज आहे महिलांचा ज्यांना या पूर्ण गोष्टींची जाणीव आहे, याचा टक्केवारी खूप कमी आहे. असे भरपूरसे महिला मंडळी आहेत की ज्यांना खूप जास्त त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या सायबर गुन्ह्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं की एखाद्या महिलेच्या नावानं एखादा सायबर क्रिमिनल म्हणा किंवा एखादा दुसरा इसम तो एक फेक ID जनरेट करतो कुठल्याही प्लॅटफॉर्मवर, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब किंवा अजून जे काही असतील. आणि त्या फेक IDवरनं तो व्यक्ती त्याच्या स्वतःच्या भावनेचा प्रदर्शन करतो, त्याची स्वतःची भावना प्रगट करतो. याचा अर्थ समाजात असा निघतो की ज्या महिलेनं त्या फेक IDवरनं काही पोस्ट केलेलं आहे तर ही भावना त्या महिलेची असावी. खरं म्हणजे त्या महिलेला बिचारीला हे माहितीसुद्धा नसते की तिच्या नावाखाली एखाद्याने दुसरा एखादा फेक अकाउंट क्रिएट केलेला आहे, कुठून तरी फोटोग्राफ किंवा व्हिडिओ चोरून किंवा मॉर्फ करून किंवा डॉक्टर्ड करून, आणि याचा गैरवापर कुठेतरी होतो आहे. तर त्याच्यामुळे जो एम्बॅरेसमेंट आहे त्या महिलेचा किंवा अब्रूनुकसानी, याला आपण टाळता येत नाही. हे आपल्याला समजायला पाहिजे की अशा भरपूरशा इन्सिडेन्सेस आहेत जिथे एका महिलाला किंवा महिलांना कलेक्टिव्हली खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. सोबतच असे भरपूरसे ॲप्लिकेशन्स आहेत, मॉलवेअर्स आहेत जिथे एखाद्या महिलेचा आवाज रेकॉर्ड होतो. त्या आवाज रेकॉर्ड झाल्यानंतर त्या आवाजाचा कुठेतरी गैरवापर करण्यात येतो. एखाद्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्हिडिओसोबत, एखाद्या अश्लील व्हिडिओसोबत त्या महिलेचा आवाज तिथे ॲड करण्यात येतो. त्याच्यामुळे सुद्धा एका महिलेला खूप जास्त नुकसान होऊ शकतो. अजून उदाहरण द्यायचे झाले तर ब्लॅकमेलिंग सारखे जे अपराध आहेत, बरोबर, तसे अपराध महिलांसोबत खूप जास्त या सायबर पोर्टलवर होऊ शकतात. भरपूर वेळेला एखाद्या महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडनं काही अनैतिक मागणी करणे हा आजकालचा खूप जास्त कॉमन प्रकार झालेला आहे गुन्हेगारांमधला. तर याच्याशी जर आपल्याला वाचायचं असेल आणि आपल्या महिला भगिनींना जर याची दक्षता घ्यायला लावायची असेल तर त्यांना सायबर सिक्युरिटी किंवा सायबर सुरक्षा या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. सोबतच माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्याकडून वेळोवेळी आलेले गाईडलाईन्स आहेत, याचा जर पालन केलं तर नियंत्रण आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं नियंत्रण जर करायचं म्हटलं
तर सायबर युजर जो कोणी असेल, जो कोणी सायबर स्पेसमध्ये ॲक्सेस करत असेल, त्याला स्वतः कुठल्या ॲप्लिकेशनला निवडायचं इथूनच त्याच्या नियंत्रणाची सुरुवात होऊ शकते. जर आपण तिथूनच नियंत्रण ठेवलं तर पुढचे होणारे सायबर क्राईम्स किंवा सायबर गुन्हे हे होऊ शकणार नाहीत. सर, मला असं विचारायचं आहे की ही जी सायबर गुन्हेगारी घडते यावर कुठल्या कायद्याने नियंत्रण ठेवलं जातं? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जिथे सायबर गुन्हे होतात तर त्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी, काही नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या घटनेत खूप सारे त्याच्यामध्ये तरतुदी आपल्याजवळ उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे IT ॲक्ट म्हणून एक कायदा उपलब्ध आहे. सायबर सिक्युरिटी ॲक्ट हा एक दुसरा कायदा आहे. दूरसंचार IT आणि दूरसंचार मंत्रालय यांच्या जॉईंट व्हेंचरनी वेळोवेळी नियंत्रणासाठी आपल्याला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्समुळे आपल्याला नियंत्रण करता येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात सायबर सेलची स्थापना झालेली आहे, जी पोलिसांची एक विंग आहे. त्या सायबर सेलमुळे सायबर क्राईमवर होणारे नियंत्रण आणि सायबर क्रिमिनलवर होणारे बाकीची कारवाई ही करता येते. तर नियंत्रण आणि कारवाई याला कलेक्टिव्हली आपली जी घटना आहे ती फार दुरुस्त आहे. पण याच्यासोबतच माझं वैयक्तिक असं मत आहे की सायबर नियंत्रण, क्राईमचं नियंत्रण जे आहे, हा नियंत्रण प्रत्येक युजरपासून सुरू होऊ शकतो. प्रत्येक युजर जो कोणी सायबर स्पेसमध्ये ॲक्सेस करत असेल आणि त्या ॲक्सेसवर त्याला जर हे समजलं की ही वेबसाईट किंवा हा सॉफ्टवेअर किंवा एखादी लिंक ही व्हेरीफाईड नसेल किंवा ती जी लिंक आहे ती बोगस वाटत असेल, तर त्यांनी त्या लिंकवर जाऊ नये, त्या ॲप्लिकेशनचा ॲक्सेस करू नये. म्हणजेच बाकीच्या होणाऱ्या जे काही गुन्हे आहेत त्यांच्यावर सुरुवातीलाच अंकुश ठेवता येतं. अगदी बरोबर. फार उपयुक्त माहिती दिलीत सर. आमच्या प्रेक्षकांना याचा निश्चितच फायदा होईल. सर, कुठल्या कंपनीसाठी किंवा संस्थेसाठी या सायबर कायद्याचे फायदे कसे आहेत? हा एका संस्थेसाठी किंवा कंपनीसाठी फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सायबर स्पेसमध्ये ज्या कंपनीचा बिझनेस असू शकेल किंवा जी कंपनी त्या सायबर स्पेसमध्ये आपलं व्यवहार करत असेल, बरोबर आहे, व्यवहार करत असेल, तशा कंपनीला सायबर कायद्याचे भरपूर फायदे घेता येतात. सगळ्यात महत्त्वाचं एखादं उदाहरण सांगायचं झालं तर इंटरनॅशनल लेवलवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक खूप मोठी कंपनी आहे ॲमेझॉन नावाची. त्या कंपनीचा जो काही प्रॉफिट असेल एका वार्षिक ॲन्युअल इयरचा, त्यापैकी ते 30% पाटील साहेब तेवढे पैसे ते फक्त त्यांच्या सायबर कायद्यासाठी आणि सायबर सिक्युरिटीसाठी इन्व्हेस्ट करतात. त्याचं कारण असं आहे की त्या कंपनीचा जेवढा काही डेटा आहे आणि त्या कंपनीवर व्हिजिट करणारे जे काही बाकीचे युजर्स आहेत त्यांना कुठल्या प्रकारची सुरक्षा भेटू शकेल, हा कंपनीचा त्याच्या मागे हेतू असतो. एखाद्या कंपनीला फायरवॉल आपल्या सॉफ्टवेअरमध्ये इन्स्टॉल करायचा असेल किंवा फायरवॉलसोबतच एखादा असा अँटीव्हायरस इन्स्टॉल करायचा असेल, एखादा स्पायवेअरचा प्रोटेक्शन एखादा इन्स्टॉल करायचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या कंपनीचा सायबर अटॅकपासून खूप मोठा फायदा होऊ शकतो. हल्ली आपण एक न्यूज बघितली होती की चायनामध्ये एका कंपनीचं पूर्ण सर्व्हर जे आहे ते एका दुसऱ्या कुठल्या तरी दहशतवादी गिरोहानं हॅक केलं होतं. त्याच्यामुळे करोडो, लाखो करोडो रुपयाचे त्या कंपनीचे नुकसान झाले होते. तसा कुठल्याही संस्थेचा, कंपनीचा किंवा सायबर स्पेसमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही फर्मचा कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याच्यासाठी सायबर कंपन्यांकडे भरपूरसे असे जे याच्या आधी सांगितले ते फायदे आहेत आणि त्या फायद्यांसोबतच त्यांना तसा करण्यासाठी ते स्वतःसोबत आपले युजर्सचा सुद्धा त्याच्यामध्ये सेफ्टीचं लक्ष घेत आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर,
सायबर गुन्ह्यांमध्ये गुन्ह्यांचा तपास करत असताना याचा उपयोग हा कसा होत असतो? सायबर गुन्हा हा याचा तपास वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं आणि मुळाचा जो तपास आहे तो या गोष्टीचा आहे की सायबर गुन्हा कुठे घडलेला आहे, त्याच्यावरनं सायबर क्रिमिनलचा जो लोकेशन आहे किंवा त्याची जी आयडेंटिटी आहे ते क्लिअर होण्यासाठी खूप जास्त मदत होते. उदाहरणार्थ एखाद्या वेबसाईटवरनं एखाद्या क्रिमिनलनी काही गुन्हा घडवला असेल तर त्या वेबसाईटचा वापर कुठल्या IP ॲड्रेसवरनं झाला हा जर भाग तपासात आला तर निश्चितच त्या व्यक्तीचा लोकेशन किंवा त्या व्यक्तीचा सॉफ्टवेअर हा कुठून तो ऑपरेट करत आहे हे खूप इझिली समजू शकते. सोबतच तपास अधिकारी आजकाल आपले पोलीस यंत्रणेतील तपास जे अधिकारी आहेत ते खूप जास्त सुसज्ज झालेले आहेत. CDR सारख्या भरपूरशा अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरनं त्यांना कन्व्हिक्शन करण्यासाठी किंवा एखाद्या आरोपीला अटक करण्यासाठी खूप जास्त मदत भेटते. तर आजकालची आपली सायबर सेल ही सुद्धा खूप जास्त दक्ष झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळेच सायबर गुन्ह्यात पुढे जाऊन मग त्याचा कन्व्हिक्शन करता येतो. सर, एखाद्या वेळेस सायबर गुन्हा घडला तर त्याची नोंद नेमकी कुठे करावी? महत्त्वाचा प्रश्न परत पाटील साहेब आपण विचारला आहे. सायबर गुन्हा हा जिथे कुठे घडतो तर एका कॉमन व्यक्तीला त्या गुन्ह्याची लोकेशन समजत नाही, कारण तो गुन्हा तर त्याच्या हातात असलेल्या एखाद्या गॅजेटमुळे एखाद्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा फोनमध्ये झालेला असतो. बरोबर. तर त्याला हे हे समजण्यामध्ये थोडासा त्रास होतो की हा गुन्हा नेमकं कुठे नोंदवावा. आता एखाद्या कंपनीचा हेडक्वार्टर दिल्ली दाखवत असेल तर आपण आणि युजर अकोल्याचा असला तर तो इथून दिल्लीपर्यंत जाऊन त्याला गुन्हा तसा नोंदवता येत नाही आणि ते त्याला प्रॅक्टिकली पॉसिबलही नाही. तर जिथे कुठे तो गुन्हा घडला असेल त्याच कार्यक्षेत्रात असलेल्या SP ऑफिसमध्ये असलेल्या सायबर सेलमध्ये तो गुन्हा नोंदवण्यात येतो. सोबतच गुन्हा नोंदवतेवेळी ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि ज्या वेबसाईटमुळे किंवा ज्या ॲप्लिकेशनमुळे अथवा सॉफ्टवेअरमुळे तसा गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्याबाबतीची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात त्या सायबर सेलमध्ये जमा करावी लागते. त्यानंतर तपास अधिकारी त्या गुन्ह्याचा तपास करून पुढच्या कारवाईसाठी सुसज्ज होतात. सर, हल्ली डिजिटल पेमेंटचं प्रमाण फार वाढलं आहे. Google Pay, फोनपे, ई-वॉलेट, नेट बँकिंग. तर यामध्ये नेमकं फसवणूक कशी होते आणि यापासून आपण सुरक्षा कशी घ्यावी? डिजिटल पेमेंट्सचे जे ॲप्लिकेशन्स आहेत जसं आपण म्हणालात Google Pay, फोनपे, अजून खूप सारे असे डिजिटल पेमेंट्स वॅलेट्स आजकाल निर्माण झालेले आहेत. या डिजिटल पेमेंटच्या ॲप्लिकेशन्सद्वारे आपली फसवणूक होण्याची खूप जास्त शक्यता आहे. एखादा व्यक्ती त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाऊन जर आपल्याला एखादा OTP मागत असेल तर आपले पैसे सहजच त्याच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकतात. याच्यासाठी घ्यावयाची काळजी अशी आहे की आपण QR कोड व्यवस्थित ॲक्सेस करावा. कन्फर्मेशन केल्याशिवाय आपण कोणालाही आपला OTP कुठेही आपण एंटर करू नये. QR कोड कुठल्याही प्रकारचा कुठलाही आल्यानंतर त्याला इमिजिएटली स्कॅन करायच्या पहिले आपण त्याची शहानिशा करून घ्यावी की हा QR कोड कुठल्या व्यक्तीने पाठवलेला आहे आणि कुठल्या कामासाठी आहे. भरपूर वेळा असे सुद्धा क्रिमिनलचा जो मोडस ऑपरेंडी आहे ज्याला आपल्याला म्हणता येईल की गुन्हा करण्याची त्यांची एक वेगळीच तऱ्हा, एक वेगळीच जी कला आहे ती अशी असते की ते म्हणतात की साहेब आम्ही तुमच्या खात्यात काही पैसे पाठवतो, तर ते पैसे पाठवण्यासाठी आपल्याला हा QR कोड स्कॅन करावा लागेल. तर कधीकधी एखादा युजर असा
याला बळी पडू शकतो आणि बळी पडल्यानंतर तो QR कोड स्कॅन करतो आणि स्कॅन केल्यानंतर बाकीचं जे काही घटनाक्रम आहे ते आपण वेळोवेळी न्यूज चॅनल्समध्ये आणि आपल्या मीडियाच्या मार्फत आपल्याला समजतेच. तर अशा गोष्टींचा खूप जास्त आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि QR कोड आणि OTP सारखे जे खूप जास्त महत्त्वाचे पॉईंट्स आहेत याचा ॲक्सेस अत्यंत काळजीपूर्वक आणि अत्यंत सावधानीने करायला पाहिजे असं माझं याच्यावर मत आहे. अगदी बरोबर सर. आमचे प्रेक्षक जे आहेत तर ते काही लहान मुलं आहेत, काही वयस्कर मंडळी आहे ज्यांना त्या सॉफ्टवेअरची किंवा त्या इंटरनेटचं ज्ञान नसतं. सायबर गुन्ह्यापासून बचावासाठी आपण सर्व प्रेक्षकांना काय संदेश द्याल? सायबर गुन्ह्यापासून स्वतःच्या बचावासाठी किंवा सायबर गुन्हा थांबवण्यासाठी प्रत्येक वेळेला स्वतः जो यूजर आहे, ज्याला सायबर स्पेसचा ॲक्सेस आहे, तो स्वतः जबाबदार आहे. त्या यूजरनी जर स्वतः काळजी घेतली, जे काही ॲप्स आहेत जे व्हेरीफाईड नाहीत किंवा अशी एखादी लिंक आहे ज्याच्याबद्दल त्यांना पूर्णपणे माहिती नाही किंवा एखादा असा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ज्याच्याबद्दल पूर्णपणे कॉन्फिडन्स नाही, तर अशा वेळेला सायबर गुन्ह्यासाठी तो बळी पडू शकतो. तसं न होण्यासाठी प्रत्येक यूजरनी, प्रत्येक माणसानं जो कोणी सायबर स्पेसमध्ये ॲक्सेस करत असेल त्यांनी स्वतःची जबाबदारीने स्वतःच सगळी शहानिशा करून मगच पुढचं पाऊल सायबर स्पेसमध्ये घ्यायला पाहिजे. आपले खूप महत्त्वाचे डेटा जसे की आपले यूजर नेम, पासवर्ड्स, आपले OTP हे दुसऱ्यांसोबत शेअर करायला नाही पाहिजे. वेळोवेळी आपले पासवर्डमध्ये चेंजेस करायला पाहिजे. पासवर्डची स्ट्रेंथ म्हणजे पासवर्डची शक्ती कशी आहे हे आजकाल भरपूर वेळेला ईमेल अकाउंट बनवताना आपल्याला सुचवल्या जाते की एखादा कॅपिटल लेटर इंग्रजीतला ठेवा, एखादा स्मॉल लेटर इंग्रजीतला ठेवा, एखादा स्पेशल कॅरेक्टर जसे की हॅश, ॲस्टरिक, कॉमा असा एखादा ठेवा आणि सोबतच एखादा न्यूमरोलॉजिकल नंबर ठेवा. तर अशा सगळ्या 3-4 कॅरेक्टर्सला मिळून एखादा जर पासवर्ड तयार केला तर तसा पासवर्ड खूप जास्त स्ट्रॉंग पासवर्डच्या श्रेणीमध्ये येतो. तसे जर पासवर्ड्स आपण कोणाला लीक नाही केलेत आणि आपले OTP आणि इत्यादी ज्या गोष्टी याआधी मी सांगितले ते जर आपण कोणाला लीक नाही केलं तर आपली स्वतःची फसवणूक होण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. फार कठीण आणि गहन असा विषय, पण अगदी आमच्या प्रेक्षकांना खूप सोपा करून आपण सांगितलात. फार उपयुक्त आणि महत्त्वाची अशी माहिती अखिलजी मिश्रा सरांनी आपल्याला दिलेली आहे. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे एवढ्या व्यस्ततेत ते अधिवक्ता म्हणून कार्यरत असतानासुद्धा त्यांनी त्यांचा मोलाचा वेळ आपल्यासाठी दिला. आज या लॉ अँड जस्टिसच्या मंचावर येऊन त्यांनी आमच्या प्रेक्षकांना मोलाची अशी माहिती दिली. त्याबद्दल मी RRCच्या वतीने सरांचे धन्यवाद व्यक्त करतो. मी पण आपल्या पूर्ण टीमचा धन्यवाद करतो. धन्यवाद पाटील साहेब. RRC नेटवर्कनी ही जी सिरीज काढली आहे ही सर्वसामान्य जनतेसाठी खूप महत्त्वाची आणि फायद्याची नक्कीच ठरेल असा माझा विश्वास आहे. आपण अशी सिरीज पुढे कंटिन्यू ठेवाल हीच माझी आशा आहे. धन्यवाद. धन्यवाद. या सायबर गुन्ह्यांमध्ये याची जी सुरुवात होते ती तुमच्या स्वतःपासनं सुरक्षा न घेतल्यामुळे निर्माण होते. त्यामुळे सरांनी सांगितल्याप्रमाणे कायद्याची माहिती जाणून घ्या. माहिती कायद्याची, तुमच्या फायद्याची. या विषयासह आज आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.